नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत तुम्ही नवीन फॉर्म भरलेला आहे परंतु पैसे अद्यापही म्हणजेच पगार अद्यापही स्टार्ट झालेला नाही. ते पैसे कधीपासून येणार आहे, त्याची प्रोसेस काय असते, तसेच तुमचा फॉर्म चुकला आहे का किंवा तुम्हाला पैसे आता येणारच नाही की आजपासून येण्यास सुरुवात होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण दररोज नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर हा व्हिडिओ खास करून नवीन लाभार्थ्यांकरिता आहे. नवीन लाभार्थ्यांना सांगू इच्छितो, आपल्या चॅनलवरती नेहमी संजय गांधी निराधार योजनेशी रिलेटेड जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही शंका आहेत किंवा पैसे कधी येणार आहे, तालुक्यांची यादी असेल, अशा बऱ्याच गोष्टींवर आपण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि ती माहिती 90% जे आहे तर ती त्याची ॲक्युरेसी आहे. आत्तापर्यंत तुम्ही इतर लाभार्थ्यांकडून त्याची ॲक्युरेसी मिळवू शकता. तर बघा, तुम्ही फॉर्म भरलेला आहे, ज्या लाभार्थ्यांनी नवीन फॉर्म भरलेला आहे आणि जवळजवळ 6 ते 7 महिने आता उलटून गेलेले आहे तरी देखील अनुदान आलेले नाही, तर पैसे कधीपासून स्टार्ट होणार? बघा, पहिले तर फॉर्म भरण्याची पद्धत, एकतर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकता. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त लोक ऑफलाईन फॉर्म भरतात किंवा ऑनलाईन देखील अप्लाय करण्याची सुविधा आहे. सुरुवातीला आपण ऑनलाईन काय प्रोसेस आहे ते बघूया. तर ऑनलाईनमध्ये तुम्ही जे आहे तर ते आपले सरकार पोर्टलवरती जाऊन तिथे संजय गांधी निराधार योजना हे सिलेक्ट करून तिथे तुम्ही अप्लाय करू शकता जे काही डॉक्युमेंट्स आहे. परंतु ते डॉक्युमेंट्स अप्लाय करत असताना तुम्हाला एका याची गरज आहे, ते म्हणजेच तुमचे रहिवाशाचे उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे तलाठी अहवाल त्याला म्हणतो, तर तो असणं अपेक्षित आहे. ते नसेल तर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकणार नाही. ते एक महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे. त्यामुळे जे आहे तर तो अहवाल असणे 100% आवश्यक आहे. ते नसल्यास तुम्ही काहीही करू शकत नाही. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर 30 दिवसाच्या आत तो जो फॉर्म आहे तर तो तहसील कार्यालयाच्या डेस्कवरती जातो आणि त्यानंतर ते तिथून जे आहे तर ते अप्रूव्हल देत असतात. ठीक आहे. ही झाली ऑनलाईन प्रोसेस. ऑफलाईनमध्ये तुम्ही कुठून तरी एखादा फॉर्म घेऊ शकता, म्हणजे जो संजय गांधीचा आहे, जो बऱ्याच पेजेसचा असतो, तो सर्वांसाठी आहे. परंतु त्यावरती काही पेजेस हे तुमच्या कॅटेगरीनुसार, म्हणजे तुम्ही कुठल्या याच्यात येताल, विधवामध्ये येत असाल किंवा अपंग असाल, दिव्यांग असाल तर त्यांच्यासाठी वेगळा, असे वेगवेगळ्या पद्धतीचे कॅटेगरी वाईज फॉर्म त्यामध्ये येतात. म्हणजे एकच फॉर्म असतो आणि त्यामध्ये जो काही नमुना तुम्हाला पेज 1 पासून 10 पर्यंत, 10 ते 15 पर्यंत जो काही तुमचा आहे तर तो तुम्हाला भरावा लागतो. तो सर्व भरल्यानंतर तो फॉर्म जो आहे तर तुमच्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये जो आहे तर तो द्यावा लागतो. आणि तो दिल्यानंतर जे आहे तर ते तुम्हाला ती लोकं पण ऑफलाईनचं जे आहे तर ते ऑनलाईन स्कॅन करून डेस्क नंबर Aच्या माध्यमातून स्कॅन करून तो घेतात, किंवा तुम्ही त्यांच्याकडे फॉर्म दिला की काही दिवसाच्या आत ते अप्रूव्हल देतात. म्हणजे त्यांची मीटिंग होते आणि मीटिंगनंतर तुमचा जो अर्ज आहे तर तो मंजूर केला जातो. तर अशा प्रकारे ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन्ही प्रोसेस आहे. आता आपण हा व्हिडिओ का पाहत आहात? कारण आपण ऑलरेडी ऑफलाईन किंवा ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि अद्यापही आपल्याला पैसे आलेले नाही. तर बघा, पैसे कधी येतील? तर फॉर्म भरल्याच्या 6 महिने, कमीत कमी तुम्हाला 6 महिने वाट पाहावे लागते जर तुम्ही स्वतःहून फॉर्म भरला असेल तर. जर जे निवडणुकीचा वेळ असतो, इलेक्शन ड्युरेशन असते, त्यामध्ये जर ॲटोमॅटिकली तुमचा अर्ज आलेला आहे किंवा तुमच्या नावाने हे आलेलं आहे, म्हणजे योजना आलेली आहे, तर वेगळी गोष्ट. परंतु जर तुम्ही स्वतःहून अप्लाय केला तर कमीत कमी 6 महिने थांबावं लागतं. ठीक आहे. तर 6 महिन्यानंतर काय होणार? तर 6 महिन्यानंतर तुम्हाला एक पत्र, म्हणजे असा नियमानुसार एक पत्र येणे अपेक्षित असते घरी, जे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, आपल्या थंबनेलमध्ये देखील लावलेलं आहे. तर तशा पद्धतीचं तुम्हाला पत्र येतं की संबंधित लाभार्थ्याला विशेष सहाय्य योजना मंजूर करण्याबाबत, आणि त्याच्यावरती नायक तहसीलदार किंवा तहसीलदार यांची दोघांची सही, दोघांपैकी कुणाची तरी एकाची सही राहते. आणि ते तुमच्या म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यासारखंच ते सर्टिफिकेट त्या फॉर्मॅटमध्येच असतं, ज्याच्यावरती आपल्या चॅनलचा लोगो पण असतो आणि एका साईडला बारकोड पण असतो. तर तशा पद्धतीचं ते पत्र तुम्हाला येतं. आता प्रत्येक ठिकाणी हे पत्र येतं का? तर पत्र येणं अपेक्षित आहे कायद्यानुसार, परंतु बरीच सरकारी मंडळी जे आहे तर ती कंटाळा करतात आणि सरळ योजना मंजूर करून तुमची प्रोसेस पुढे करतात. त्या पत्रात एवढं लिहिलेलं असतं की तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते बँकेशी लिंक करावं, जेणेकरून तुम्हाला पैसे येण्याची प्रक्रिया सुलभ होईल. त्यानंतर
बऱ्याच लोकांचा असा दुसरा प्रश्न असतो की सर योजना सुरू झाल्याच्या किती दिवसानंतर किंवा किती महिन्याचे अनुदान आम्हाला मिळेल. तर बघा, अशी कुठेही निश्चित तारीख दिलेली नसते किंवा कुठेही असं कुठेही लिहिलेलं नाही की तुम्हाला योजना सुरू झाल्याच्या एवढ्या एवढ्या महिन्यानंतर पैसे मिळेल. योजना सुरू झाल्याचा पहिला हप्ता तुम्हाला कधी पण मिळतो 6 महिन्याने, 10 महिन्याने किंवा 3 महिन्याने किंवा मग 1 वर्षाने. तर तिथूनच तुम्हाला पुढे म्हणजे त्या महिन्यापासूनच पुढचे अनुदान तुम्हाला मिळते. यामध्ये असे बरेच लाभार्थी आहेत ज्यांना योजना सुरू झाल्याच्या पहिल्याच हप्त्याला 2 ते 3 महिन्याचे अनुदान आलेले होते. आमच्याकडे एक लाभार्थी आहे, तर त्यांना 9 महिन्याचे अनुदान एकत्रच आलेले होते. त्यांना एक वर्ष जे आहे तर ते योजना सुरू झालेली नव्हती आणि पैसे आलेले नव्हते. तर असं होऊ शकतं, परंतु जो पहिला हप्ता तुम्हाला येईल तर तेव्हापासूनच तुमची योजना सुरू झाली असे समजून चालायचं. नाही तर परत तुम्ही म्हणाल की सर आधीचे पैसे, तर आधीच्या पैशांविषयी कुठेही कशी काही तरतूद केलेली नाही आहे. परंतु जर तुमचे पैसे काही कारणास्तव अडकले असतील तर पूर्वीला कसं ऑफलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर व्हायचे आणि त्यामुळे त्या लाभार्थ्याला 9 महिन्याचे पैसे एकत्रच आलेले होते. तर अशा प्रकारे जे आहे तर ही संपूर्ण माहिती आहे. जर तुम्हाला यापैकी काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.